स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाची आणि अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारी योजना जाणून घेणार आहोत। मोबाईलवर दिसणाऱ्या या छोट्याशा टायपिंगच्या चिन्हामागे एक मोठी संधी लपलेली आहे। महाराष्ट्र अमृत टायपिंग योजना ही फक्त योजना नाही, तर कौशल्याला उत्पन्नात बदलण्याचा मार्ग आहे। या योजनेचं नाव स्पष्टपणे सांगतं की ही योजना टायपिंगशी संबंधित आहे आणि सगळ्यात आकर्षक गोष्ट म्हणजे 6500 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकतं। म्हणजे तुम्ही टायपिंग शिकून फक्त स्किल मिळवत नाही, तर आर्थिक मदतही मिळवू शकता। जर तुम्ही टायपिंग पास झाला असाल, विशेषतः GCC TBC सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला 6500 रुपयांपर्यंत मदत मिळू शकते। पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, ही मदत नेमकी कोणाला मिळते आणि आपण पात्र आहोत का, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आजच्या काळात टायपिंग आणि लघुलेखनाचं महत्त्व खूप वाढलं आहे। सरकारी, न्यायालयीन आणि कार्यालयीन नोकऱ्यांमध्ये याची मोठी गरज आहे। डेटा एंट्री आणि क्लरिकल जॉब्ससाठी तर हे कौशल्य अनिवार्य बनलं आहे, म्हणजेच हे एक जॉब रेडी स्किल आहे। या योजनेची पार्श्वभूमी पाहिली तर अमृत संस्था पुणे आणि OBC वेलफेअर डिपार्टमेंट यांच्याशी याचा संबंध आहे। म्हणजेच ही योजना अधिकृत आणि विश्वसनीय आहे आणि यात स्किल, ट्रेनिंग आणि सपोर्ट या 3 गोष्टींवर भर दिला जातो। ही योजना का सुरू झाली? कारण अनेक विद्यार्थ्यांना कोर्स आणि एक्झामचा खर्च परवडत नाही, गरीब विद्यार्थ्यांना अडचणी येतात आणि म्हणूनच सरकारने फायनान्शियल सपोर्ट देण्याचा निर्णय घेतला। म्हणजेच ही योजना गरजेतून निर्माण झाली आहे। या योजनेची 4 प्रमुख उद्दिष्ट आहेत: कौशल्य वाढवणं, आर्थिक मदत देणं, रोजगारासाठी तयार करणं आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटला प्रोत्साहन देणं। म्हणजेच ही योजना फक्त शिकवते नाही, तर भविष्यासाठी तयार करते। या योजनेची वैशिष्ट्ये पाहिली तर GCC TBC किंवा शॉर्ट हँड पास विद्यार्थ्यांसाठी आहे। फायनान्शियल इन्सेंटिव्ह दिला जातो, DBT द्वारे पैसे थेट खात्यात येतात आणि ही पूर्णपणे स्किल बेस्ड स्कीम आहे। आता सर्वात महत्त्वाचा भाग, पैसे किती मिळतात? टायपिंगसाठी 6500 रुपये आणि शॉर्ट हँडसाठी 5300 रुपयांपर्यंत मदत मिळते आणि ही रिइम्बर्समेंट किंवा इन्सेंटिव्ह स्वरूपात दिली जाते। ही योजना कोण राबवते? महाराष्ट्र गव्हर्नमेंट, OBC वेलफेअर डिपार्टमेंट आणि अमृत संस्था। म्हणजेच ही योजना पूर्णपणे सरकारी निगडीत आणि अधिकृत आहे। पात्रता पाहिली तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवेत, GCC TBC पास असणं आवश्यक आहे, उत्पन्न मर्यादा सुमारे 8 लाख रुपयांपर्यंत आहे आणि टार्गेट ग्रुपमध्ये येणं गरजेचं आहे। काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा, डबल बेनिफिट मिळणार नाही, म्हणजे एकाच वेळी 2 योजना घेता येणार नाहीत आणि एज क्रायटेरिया नोटिफिकेशननुसार बदलू शकते। अर्जासाठी आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, रहिवासी पुरावा, टायपिंग सर्टिफिकेट, उत्पन्न दाखला, बँक पासबुक आणि फोटो। हे सगळं आधीच तयार ठेवलं तर प्रक्रिया सोपी होते। ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये वेबसाईट व्हिजिट, रजिस्ट्रेशन, फॉर्म भरणे आणि डॉक्युमेंट्स अपलोड ही 4 सोपी पायऱ्या आहेत। फायनल सबमिशन करताना प्रिव्ह्यू करा, सबमिट करा, प्रिंट कॉपी ठेवा आणि काही ठिकाणी हार्ड कॉपी सुद्धा द्यावी लागू शकते। ऑफलाईन प्रोसेस सुद्धा उपलब्ध आहे। फॉर्म डाउनलोड करा, भरून कागदपत्रे अटॅच करा आणि कार्यालयात जमा करा। टाइमलाईन पाहिली तर एक्झाम पास झाल्यानंतर अप्लाय करा, व्हेरिफिकेशनला 2 ते 6 आठवडे लागू शकतात आणि अप्रूव्हल नंतर DBT द्वारे पैसे खात्यात येतात। या योजनेचे फायदे खूप स्पष्ट आहेत। स्किल आणि सर्टिफिकेट मिळतं, रोजगाराच्या संधी वाढतात, सरकारी नोकरीची तयारी होते आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटची संधी मिळते। पण काही लिमिटेशन सुद्धा आहेत। अवेअरनेस कमी आहे, माहिती स्पष्ट नाही, डिजिटल बॅरियर आहे आणि अमाउंट मर्यादित आहे। त्यामुळे योग्य माहिती मिळवणं खूप महत्त्वाचं आहे। काही कॉमन प्रॉब्लेम्स येतात, डॉक्युमेंट मिसमॅच, पोर्टल इश्यूज आणि डिले। पण उपायही आहेत। योग्य कागदपत्र वापरा, ऑफिशियल वेबसाईट फॉलो करा आणि एजंट्सपासून दूर राहा। शेवटी निष्कर्ष असा की ही एक खूप उपयुक्त स्किल स्कीम आहे, पण अप्लाय करताना काळजी घ्या, कारण स्किल म्हणजेच इन्कम अपॉर्च्युनिटी आणि योग्य माहितीच तुमचं भविष्य बदलू शकते। धन्यवाद आणि अशाच योजनांसाठी सरकार साथीला नक्की फॉलो करा।